नमस्कार मित्रांनो, मी मारुती गाडेवाड, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. आता ज्या अपात्र महिला आहेत, त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे का? या संदर्भात सरकारने आता स्पष्ट माहिती दिलेली आहे. काय माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, मंत्री आदिती तटकरे. कल्याणकारी राज्यांची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी अपात्र असलेल्या महिलांच्या खात्यातून परत घेतल्या जाणार नसल्याची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आत्तापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर मित्रांनो, 28 जून 2024 व 3 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या माहितीसह. धन्यवाद.